मंडळींनो, स्वागत आहे तुमचे आपला स्वाद आपली संस्कृती या आपल्या YouTube चॅनलवर. तर मी आज बनवत आहे मालवणी प्रकारच्या खापरोळ्या. तर ह्या खापरोळ्या आपल्या आंबोळ्याचा प्रकार सारखंच आहे, पण ह्या गोड असतात. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हे खापरोळीचे साहित्य घेतले आहे मी. हे तांदूळ घेतले, एक 3 पेले, म्हणजे या पेल्याच्या साह्याने 3 पेले मी तांदूळ घेतले. हे तांदूळ मी रेशनचे घेतलेले आहेत, जाडेवाले आपले. आणि त्याच्यात बारका चमचा छोटा आपला मेथ्या घेतलेल्या आहेत, टाकल्या त्याच्यात. आणि त्याच पेल्याच्या साह्याने 1 पेला उडदाची डाळ घेतली आहे आणि ह्याच्यात पण थोडीशी मी चणा डाळ टाकलेली आहे. तर हे मी दोन्ही साहित्य आहे ना असे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले, तांदूळ आणि मेथी ही, आणि ह्याच्यात पाणी घालून घेतले. आणि ही उडदाची डाळ आणि चणा डाळ ही पण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले, ह्याच्यात पण पाणी घालून घेतले. हे आपल्याला 6 तास भिजवायचे, म्हणजे भिजत ठेवायचे असंच पाण्यात 6 तास ठेवायचे आपल्याला. आता हे तांदूळ आणि डाळ भिजवून आपल्याला 5-6 तास होत आले. आता मी हे मिक्सर मधून वाटून घेते. हे बघा, अशा रीतीने असे भिजले आहेत आपले तांदूळ. आपल्याला ह्याच पाण्याचा वापर करायचा आहे, पण जास्त पाणी टाकणार नाही मी. जेवढं लागेल तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं. आणि ही डाळीला पण बघा छान अशी आपली उगली आहे डाळ. आणि हे आपल्याला बारीक एकदम नाही वाटायचंय, थोडस जाडसरच ठेवायचंय. आता हे मी वाटून घेते. आपल्याला एकदम बारीक नाही वाटायचंय. बघा, या पद्धतीतनं असं जाड वाटायचं, जरासं कणी टाईप आहे. हे बघा, असं कणी टाईप आहे बघा, एकदम बारीक नाही केलेलं आहे. आता हे मी सगळं अशाच पद्धतीने वाटून घेते. तर बघा, आता हे अशा रीतीने मी हे सगळं वाटून घेतलंय. आता हे आपल्याला 5-6 तास, म्हणजे मी आता हे ढाकून ठेवणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ह्याच्या आपल्याला खापरोळ्या बनवायच्या. आता हे मी ढाकून ठेवते. आता दुसऱ्या दिवशी हे पीठ येईल आता, तर ते आपण खापरोळ्या करूया. आणि पण मी ह्याच्यामध्ये मीठ घातलेले नाही, ते मी दुसऱ्या दिवशी घालणार. आता मी असंच भांड्यात ठेवते, कारण पीठ कधी ना भरते, म्हणजे ओतून जाते, म्हणून मी खाली हे भांडे ठेवले. तर हे रात्रभर आपल्याला डबा असा बाहेरच ठेवायचा आहे. मग ते सकाळी पीठ आपलं छान असं फुलून येईल, मग तेव्हा आपल्याला खापरोळ्या बनवायच्या. तर हे आपण आदल्या दिवशी पीठ भिजत ठेवलेलं. आता बघूया आपलं पीठ आलंय का ते. बघा, आपलं पीठ असं आलंय फुलून, असं बघा छान असं फुलून आलंय. फर्मेंट झाले हे व्यवस्थित छान बघा. आता आपली खापरोळी करण्यासाठी आपलं पीठ तयार आहे. आता त्याच्यासाठी आपल्याला लागणारा रस आहे ना, त्याचं हे साहित्य आहे. तर त्याच्यासाठी मी खोबरं घेतलंय, हळद, जिरा घेतलंय, वेलची पूड, मीठ चवीप्रमाणे थोडं, आणि गुळ लागणार आहे.
आता ह्या पिठामध्ये मी मीठ घालून घेते. मीठ घातलं नव्हतं ना मी, त्यात आपण चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. आणि त्याच्यातच मी हळद घालून घेते. सगळं मिक्स करते आता. बघा पिवळा आता ह्याला कलर येणार आहे. आता आपल्याला पापडीसाठी आहे ना नारळाचं दूध काढायचं, म्हणजे मिक्सर मध्ये नारळाचा चव आहे फिरवून त्याचा रस काढायचा आपल्याला. तर मी त्याला खोबरं घालून घेते. आणि त्या खोबऱ्यातच थोडस जिरं घालून घेते. जिऱ्याने पण छान चव येते. ही वेलची पावडर मी बारीक केलेली घेतली आहे, पावडर घेतली आहे म्हणजे. तर तुम्ही अख्खी वेलची असेल ना ती ह्याच्यात टाकून तुम्ही वाटू शकता. मी हे रस काढल्यावर वरतून पावडर घालणार. आता ह्याच्यात मी पाणी घालून घेते. मिक्सर मध्ये वाटून घेते. आता आपण हे मिक्सर मधलं वाटून घेतलेलं आहे खोबरं. बघा पाणी घातलं आहे, त्याच्यात वाटून घेतलंय. आपल्याला या चाळणी मधलं दूध काढायचं. हे थोडं थोडं करून आता हे मी नारळाचं बघा हे दूध काढून घेतलंय, छान असं घट्ट असं. आता ह्याच्यात आपल्याला आहे ना गूळ मिक्स करून घ्यायचंय. गूळ आपल्याला ह्याच्यात विरघळवायचंय. आता आपला गूळ ह्याच्यात मिक्स होईल, विरघळेल, तोपर्यंत आपण पापड्या करायला घेऊया. छान असा वितळायला पाहिजे गूळ ह्याच्यात. आता मी पापड्यांसाठी हे भिडा ठेवलंय गॅसवर. भिड्याला ना मी तेल वगैरे लावून घेतलंय चांगलं. आणि आपलं भिडा तापलं आहे बरोबर. तर त्याच्यात मी पापडी घालून घेतले. आणि पातळ करायची नाही, एकदम थोडी जाडच ठेवायची. बघा छान असे बबल्स येतात त्याच्यावर. त्याच्यावर मी ढाकण ठेवते. बघूया. बघा छान आपला पापडी आपली बघा. व्यवस्थित दोन्ही साईडने जरा भाजून घ्यायचे. आपली झाली एक आपली. आता ह्या सगळ्या असंच मी पापड्या बनवून घेते. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवून देते. ना अशा पापड्या आहेत ना कोकणात आमच्या केल्या जातात. अशा
आणि ह्या ना नारळाच्या त्या दुधाबरोबर खायला ना रसाबरोबर छान पण लागतात. आता हे सगळं आपण करून आपण नारळाचं दूध घालून खायचं असतं. आता आपल्या दुधामध्ये, नारळाच्या दुधामध्ये गूळ असं वितळलेलं आहे. आता ह्याच्यात आपल्याला वेलची पावडर घालून घ्यायची आहे. वेलची पावडर पण ह्याच्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता हे आपलं नारळाचं दूध तयार आहे. कापरोळ्या ह्या तयार झाल्या आहेत. खूप सोपी अशी रेसिपी आहे ही आणि सेम म्हणजे आंबोळी प्रमाणेच आहे, फक्त ह्या गोड असतात. आणि हा आपला नारळाचं दूध आहे, हे नारळाचा रस, तो पण मस्त असं छान झाला आहे तयार. आणि आपल्या बघा खापरोळ्या पण अशा जाळीदार अशा आल्या आहेत. तर ह्या कशा सर्व केल्या जातात म्हणजे कशा खायच्या ह्या आता आपण बघूया. तर ह्या आता आपल्याला अशा सर्व करायच्यात. ही अशी एक खापरोळी घ्यायची, एक किंवा असं दोन, तुम्हाला जसं पाहिजे तसं. एका प्लेट मध्ये ह्या दोन मी अशा घेतल्या आहेत. आता ह्याला आपल्याला हा जो नारळाचा रस काढला आहे ते आपल्याला त्याच्यावर ओतून घ्यायचं. असं तुम्हाला जसं जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही असं ओतून घेऊ शकता तो रस. आणि हे लगेच खायचं नाहीये, ह्याला थोड्या वेळ 5 मिनिटं तरी ठेवायचं आहे याच्यातच, या रसामध्ये. तर आपण थोड्या वेळ हे ठेवूया असं मुरत. तर ही आपली खापरोळी नीट अशी त्या नारळाच्या दुधामध्ये नीट भिजली गेली पाहिजे. तर अशा प्रकारे आपली मालवणी पद्धतीची ही खापरोळी तयार केली जाते, अशी बनवतात ही. खूप छान अशी रेसिपी आहे आणि चवीला पण मस्त अशी गोड लागते ही. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.